महोदय धन्यवाद. आपण मला बोलण्याची संधी दिली. एक महत्त्वाच्या प्रश्नावर मंत्री महोदय स्लीपर ज्या बसेस आहेत त्याच्यावर उत्तर देतात. कालच मी बघितलं मुंबईमध्ये देखील या स्लीपर बसेस इथून ज्या बाहेर जातात अतिशय भयानकपणे ह्या चालवल्या जातात. खास करून जर हायवेवर पाहिलं तर कुठचेही नियम पाळत नाहीत, कुठचंही लेन डिसिप्लिन पाळत नाहीत आणि बाहेरूनच बघून भीती वाटायला लागते की अरे स्लीपर बसमध्ये वरती जर कोण झोपलं असेल, खालती पडलं तर काय वगैरे. कारण आपण गाडीत बसल्यानंतर किंवा बसमध्ये बसल्यानंतर सीट बेल्टची आपण एक दंडात्मक कारवाई करतो सीट बेल्ट न लावण्याने. तर असे काही ज्या स्लीपर बसेस आहेत किंवा मग आपण पाहिलं तर इव्हन बाकीच्या हेवी मोटर व्हेकल्स असतात. आत्ता मुंबई पुणे रस्त्यावर जो काही आपण पाहिला ट्रॅफिक जॅम झालेला, तर हे भयानक चालवण्याचा जे काही रिझल्ट असतो तो दिसायला लागतो. तर त्याच्यावर आपण अनेक महिने अनेक वर्ष बोलतो की कारवाई करणार, कडक कारवाई करणार, पण ती कारवाई खरोखर फिजिकली तिथे होणार आहे का? कारण डिजिटल कारवाई, CCTV ह्याला कोणी घाबरत नाही. आणि दुसरं म्हणजे नागपूरमध्ये मंत्री महोदयांनी सांगितलं होतं की एक बस आलेली आहे जिथे कोण दारू पिऊन ती चालवायला बसलं तर ती बस सुरूच होत नाही. ते AI ची टेक्नॉलॉजी जी येणार होती त्याचं पुढे काय झालं ह्याचं मला मंत्री महोदयांना विचारायचं आहे.